वेलकम टू माय मनीषास किचन। तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज मी गोड पदार्थ बनवणार आहे आणि मी आज गोड पदार्थाचं नाव गुलाबजाम आहे। तर चला त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागतं तर बघूया। चला या माझ्या किचनकडे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 किलो खवा, गव्हाचं पीठ। 1 किलो खव्यासाठी ह्या वाटीच्या मापाने 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ते गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आणि ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं, तर अशा प्रकारे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। त्याचा कलर असा आला पाहिजे ब्राऊन। हा कलर असा झाला की मग आपलं पीठ भाजले असं समजायचं। गॅस बंद करायचा आणि ते थोडं थंड होईपर्यंत ठेवायचं। ते गॅसवरून उतरून खाली ठेवायचं आणि नंतर खव्यामध्ये आपण भाजलेलं पीठ, गव्हाचं पीठ आहे ना, ते मिक्स करून घ्यायचं छान। आणि हे चमच्याने मळत नाही बसायचं। जेवढं तुम्ही हाताने छान मळून घ्याल ना तर तेवढं पीठ ते छान मळलं जातं आणि जे पीठ आहे गव्हाचं त्या खव्यामध्ये मस्त मिक्स होतं। मिक्स झाले की आपले जाम मस्त सुंदर बनतात। पीठ मळून घेतलंय, छान पीठ मिक्स केलंय। पीठ असं आपण खवा आणि पीठ मिक्स झाल्यानंतर हे आपला पीठ कणकीचा गोळा असा खव्याचा गोळा असा तयार झाला पाहिजे। आणि मळून झाल्यानंतर त्याला 2 तास झाकून ठेवायचं। म्हणजे गुलाबजाम आपले छान फुलतात आणि लगेच खायला मस्त रेडी होतात, पाकात पण मुरतात। ह्याचं 1-2 तास झाकून ठेवायचं। आपलं जामुनचं पीठ भिजेपर्यंत आपण तोपर्यंत जामुनला लागणारा पाक तयार करून घेऊ। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपले 1 किलोचे जामुन आहेत, त्याच्यासाठी 1/4 किलो साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी, साखर फक्त भिजेपर्यंत पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं, भिजेपर्यंत। म्हणजे 2 ग्लास पाणी आणि ते पाक तयार करायला गॅसवर ठेवून द्यायचं। गॅस एकदम बारीक पण नाही ठेवायचा, थोडा मोठाच ठेवून पाक बनवून घ्यायचा ना। 2 तास झालेले आहेत। जामुनचं पीठ छान भिजलेलं आहे। आपण त्याचे पटापट गोळे बनवून घेऊया। या साईजचे गोळे बनवून घ्यायचे, जास्त मोठे नाहीत जास्त लहान नाहीत, म्हणजे पाकामध्ये ते छान फुलले जातात। ह्या साईजचे आपण सगळे गोळे बनवून घेऊया। आपण मगाशी पाक करायला ठेवला होता, आपला पाक रेडी झालाय का बघूया। फक्त 1 तारी पाक करायचा आहे, जास्त घट्ट नाही पाक करायचा, नाही तर त्याची परत घट्ट साखरच होते बघा एवढं। तर आपला पाक रेडी आहे। गॅस बंद करा। इकडे आपले जामुन गोळे रेडी आहेत, आपण आता ते तळायला घेऊ। इकडे आपले जामुन रेडी आहेत, आपण तेल गरम करायला ठेवले। गॅस मोठा करूया, तेल गरम होतंय। तेल गरम झाल्यानंतर आपण आपले जामुन तळून घेऊया। आपलं तेल गरम झाले, कडले, त्याच्यामध्ये आपण आता जामुन घालूया। एकदम बारीक गॅस करून नाही तळायचं, मीडियम गॅस ठेवायचा, तळायचं। जास्त मोठाही नाही ठेवायचं, का नाही म्हटलं तर वरची फक्त लेयरच तळली जाते, आतमध्ये खवा आणि कणिक तशीच राहते, म्हणून थोडं मीडियम गॅस ठेवूनच तळून घ्यायचं। आपले जामुन तळले आहेत। जास्त पांढरट नाही कलर काढायचा, थोडा काळपट कलर काढायचा, म्हणजे जामुन छान मुरतात पाकात आणि आतलं खवा आणि कणिक ते चांगली तळली जाते। असे आपले हे जामुन रेडी आहे। आपले तळलेले जामुन आपण लगेच 1-5 मिनिटांनी गरमच असतात, गरम असतानाच आपण पाकात टाकायचे, म्हणजे लवकर मुरले जातात जामुन।
आपले सगळे जामून तळून तयार आहेत जामून. ते आपण पाक पण आपलं तयार आहे, त्याच्यामध्ये ते सगळे जामून घातलेले आहेत. तर घातल्यानंतर आपण पाकामध्ये त्याला 2 तास ठेवायचे आहेत मुरायला. 2 तास झाल्यानंतर मुरल्यावर आपण बघूत आपले जामून कसे झालेत. आपले 2 तास झालेले आहेत, आपले जामून मुरलेले आहेत. तर असे सुंदर असे जामून रेडी झालेले आहेत आणि हे खूप लवकर मुरतात. गरम गरम आपण पाकात घालून घेतो आणि खूप छान असे होतात बघा. तर बघूया आपले पाकात मुरलेत का जामून. हे 2 तासामध्ये रेडी होतं खाण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची टिप्स आहे, मी गव्हाचं पीठ वापरले जामूनसाठी. का तर गव्हाचे पीठ भाजून जे आपण घेतो, खाव्यामध्ये मिक्स करतो ना, त्याच्यामुळे आपले जामून खुसखुशीत होतात, आतमध्ये घट्ट राहत नाही. मैदा अजिबात वापरायचा नाही जामूनसाठी. त्यामुळे आजची रेसिपी माझी जामून तुम्हाला कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि घरी ती रेसिपी ट्राय करा, मला कमेंट करा. धन्यवाद. हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा. धन्यवाद.